प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशायाच्या पुस्तकातील 53व्या अध्यायातील 6व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. बहकणे म्हणजेच नैतिक मार्गापासून भरकटणे, नीतिभ्रष्ट होणे, आचार विचार बिघडणे, चुकीच्या मार्गाला लागणे. म्हणूनच वचन सांगते, सर्व बहकले आहेत. ते देव व देवाच्या मार्गापासून दूर गेले असून पापात पडले आहेत. खरे तर प्रत्येक मनुष्य बहकलेला म्हणजेच पापी आहे, परंतु मनुष्य हे वास्तव स्वीकारतच नाही. व्यभिचाराचा आरोप असलेल्या एका स्त्रीला घेऊन शास्त्री व परुषी प्रभू येशूकडे आले व म्हणाले, नियमशास्त्रानुसार तिला दगडमार करावा अशी आज्ञा आहे. त्याला चुकीत पकडावे म्हणून त्यांनी त्याचे मत विचारले. तेव्हा प्रभूने म्हटले, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिचवर दगड टाकावा. प्रभूचे हे शब्द ऐकून तेथे उभे असलेले लहान थोर सर्वजण एक एक करून निघून गेले. अर्थात तिच्यावर एकही दगड पडला नाही. या घटनेतून एक गोष्ट सिद्ध होते की मानवजातीत निष्पाप म्हणजेच पापविरहित कोणीच नाही. म्हणूनच यशाया सांगतो, आम्ही सर्व मेंढरांसारखे बहकलेले असून आम्ही आपापला मार्ग धरलेला आहे. वचन सांगते, सर्वांनी पाप केले आहे व ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. म्हणजेच ते देवापासून दूर गेले आहेत, बहकले आहेत. देवाच्या नियमानुसार पापाचे प्रतिफळ तर मरण आहे. मानवाच्या या स्थितीबद्दल देव व मानवी यांतील एकमेव मध्यस्थ असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय वाटते? त्याला सहानुभूती आहे. म्हणूनच लिहिले आहे, लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळ आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आमचा उत्तम मेंढपाळ झाला. त्याने मेंढरांकरिता अर्थात आमच्याकरिता आपला प्राण दिला. ज्यांनी त्याला उद्धारक म्हणून स्वीकारले ते तारण पावले व पाप, मरण व सैतानाच्या जाचातून मुक्त झाले. आपल्यालाही ती मुक्ती व सार्वकालिक जीवन मिळावे अशी प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.